सभापती राम शिंदे नीलम गोरेंचा निर्णय फिरवणार. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या निर्णयावरून वातावरण तापलं. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीचे पडसाद आज विधिमंडळ याच्यामध्ये उमटल्याचं पाहायला मिळतंय. सातारा झडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून विधान परिषदेत भाजप आणि शिवसेनेत जुंपलेली आहे. सातारा पोलीस अधीक्षकांना आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा. जिल्हा परिषद आवारातील CCTV फुटेज सादर करावेत. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावे असे निर्देश उपसभापती नीलम गोरे यांनी दिले आहेत. पण आता नीलम गोरे यांनी दिलेले आदेश कायम राहणार का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सभापती राम शिंदे नीलम गोरे यांच्या आदेशाला स्थगिती देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा SP यांच्या निलंबनाचे आदेश कायम राहणार का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सभापती राम शिंदे हे उपसभापती नीलम गोरे यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देणार का की आदेश कायम ठेवणार याबाबत चर्चा सुरू आहे. सभागृहामध्ये विशेष बैठकीमध्ये आज सकाळी सातारा जिल्हा परिषद निवडणूक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जो गोंधळ झाला त्या संदर्भामध्ये अचानकपणे चर्चा उपस्थित झाली आणि त्या चर्चेमध्ये सहभागी होत असताना मंत्री शंभूराजे, मंत्री मकरंद आबा, मंत्री उदयजी सामंत, मंत्री जयकुमार गोरे, त्याचबरोबर 289 द्वारे अनिल परब यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं. हेमंत पाटील, संजय खोडके, मनीषा कायंदे, विक्रम काळे, त्याचबरोबर आता शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, भाई जगताप. 289 तुमचं नाव होतं, परंतु आपले विचार अनिल परबांनी मांडले. पावरा पॅटर्नने घेऊन डायरेक्ट ट्रान्सफर टू अनिल परब. त्यामुळं या सदनामध्ये जी सत्ता पक्षाकडून आणि विरोधी पक्षाकडून चर्चा झाली त्या अनुषंगाने आता हेमंत पाटील साहेबांनी त्याच्यामध्ये आयुधाचा देखील आधार घेतला. आपण देखील वेगवेगळे प्रेसिडेंट सांगितले. प्रवीण दरेकरांनी देखील वेगळ्या पद्धतीची हरकत घेतली. माननीय विधिमंडळाचे नेते आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील खालच्या सभागृहामध्ये सखोल चौकशीचे आदेश पारित केलेले आहेत आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये पीठासीन अधिकाऱ्यांनी देखील आपल्या बोलण्यामध्ये सांगितलंय की चौकशी करणं अपेक्षित होतं, परंतु सरकारने चौकशी केली नाही, तथापि मी असा निर्णय जाहीर करते असं देखील यामध्ये सांगण्यात आलं. त्यामुळे ही सगळी गोंधळाची परिस्थिती पाहता त्यामध्ये या चर्चेच्या अनुषंगाने आणि झालेल्या प्रकाराच्या अनुषंगाने जो रुलिंग देणं अपेक्षित आहे तर ते मी रुलिंग लवकरच देतो. ते रुलिंग मी राखून ठेवलंय आणि त्यामुळं ते रुलिंग राखून ठेवलेलं आहे. मी लवकरात लवकर त्याचं रुलिंग देईन. बिल मी सगळे राखून ठेवलेले झालेले निर्णय आता मी रुलिंग देतो त्याच्यात. ते परत एकदा कालच्या सारखी एक वेगळ्या प्रकारची लोकशाहीची हत्या होते. माझे गंभीर्याने इथं उल्लेख करतोय. एक वेळेला चर्चा झाल्यानंतर रुलिंग दिल्यानंतर परत तुम्ही त्याचा रुलिंग देण्यासाठी निर्णय राखून ठेवता, याचा अर्थ त्याला वेगळा वास आहे. मग कालच्या झालेल्या घटनेला तुम्ही शिक्कामोर्तब करताय की सत्तेचा उपयोग करून आपण ज्या पद्धतीने काल केला, जो SP एका मंत्र्यांना या ठिकाणी मंत्र्यांना सभापती महोदय सगळी चर्चा झालेली, पुन्हा ती चर्चा आपल्याला करता येणार नाही आणि त्यामुळे मी निर्देश दिलेले आहेत, मी रुलिंग दिलेला आहे, निर्णय राखून ठेवलेला आहे. त्यामुळे झालेल्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये निर्णय राखून ठेवलेला आहे. योग्य वेळी तो निर्णय दिला जाईल. आता नेक्स्ट बिल आशिष शेलार. या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने एकमेक मी या संदर्भामध्ये आपण विनाकारण अनावश्यक संशय कल्लोळ उभा करण्याचं कुठलंही काही कारण नाही आणि त्यामुळं आपण निर्देश दिले, रुलिंग दिली, जी सभागृहात चर्चा झाली तो निर्णय मी राखून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी ठाम आहे. त्याच्यामुळे निर्णय राखून ठेवलेला आहे. निर्णय योग्य वेळी दिला जाईल. रुलिंग दिले नाही, निर्देश दिलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.